नागपूर येथे सामाजिक न्याय परिषदेदरम्यान सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भाजपा राज्य सचिव प्राध्यापक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना 1 वर्षापासून शिष्यवृत्ती मिळाली नसून ती त्वरित मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले। मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीच्या जाचकअटी दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजीच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागातर्फे काढण्यात आलेले परिपत्रक रद्द करण्याबाबत व महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात न मिळालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व इतर शिष्यवृत्ती मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले। त्याप्रसंगी लहुजू शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भारती कांबळे, सर्व शक्ती सेना राज्य उपाध्यक्ष मायाताई मोरे, मयूर कोडी, इंजिनियर वैष्णवी मोरे, विकास सावडे, रंजना सावडे यासह असंख्य बांधव उपस्थित होते। नागपूर जिल्ह्यात रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस 2 दिवस उलटल्यानंतरही थांबायचे नाव घेत नाही। सोमवारी दिवसभर व रात्रीसह मंगळवारीही दिवस रात्र सततधार सुरूच होती। या मुसळधार पावसामुळे शहरात 27 तासात तब्बल 139.9 मिमी पावसाची नोंद झाली। सोमवारी रात्रीपासून मंगळवार सकाळपर्यंत 69.7 मिमी तर मंगळवारी सकाळी 8:30 पासून रात्री 8:30 वाजेपर्यंत 67.2 मिमी पाऊस कोसळल्याचे हवामान विभागाने नोंदवले। ढगाच्या गडगडाटासह रिमझिम सुरू झालेला पाऊस आता मुसळधार रूप धारण करून शहराला पूर्णपणे चिंब भिजवत आहे। नागपूर जिल्ह्यात पावसाळ्यात भाजीपाला लागवडीवर परिणाम झाल्याने भाज्यांचे भाव गगनाला भिडले। नागपुरात दुपटीने वाढ झाली। पुरवठा कमी असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाल्याला योग्य भाव मिळत आहे। मात्र किरकोळ बाजारात महागड्या भाज्यांनी शहरी सामान्य माणसांच्या घरांचे बजेट बिघडवले आहे। बहुतांश भाज्यांसह हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे भाव प्रति किलो 100 रुपयांवर पोहोचले। नागपुरात उधारी परत न दिल्याने उद्दल गुन्हेगारांची भर चौकात हत्या करण्यात आली। मंगळवारी मध्यरात्री ही हत्या करण्यात आली। सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली। अजय उर्फ अज्जू मुरलीधर गाते असे मृताचे नाव आहे। नागपुरात एका इसमाची हत्या केल्यामुळे नारी रोड येथील गलगट बंधूंना मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली व प्रत्येकी 10,000 रुपये दंड ठोठावण्यात आला। तसेच दंडाची रक्कम जमा न केल्यास दोघांनाही 6 महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले। विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे शेख यांनी हा निर्णय दिला। नागपूर जिल्ह्यात 30 जून ते 7 जुलै दरम्यानच्या पहिल्या प्रवेश फेरी अंती 11वीच्या 3ही शाखांसाठी 22,000वर विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला। नेहमीप्रमाणे यावर्षीही विज्ञान शाखेकडेच विद्यार्थ्यांचा ओढा असून तसे सर्वाधिक प्रवेश झाले आहेत। यावर्षी 10वीचा निकाल लवकर लागला असला तरी 11वीची प्रवेश प्रक्रिया मात्र 1.5 महिना उशिरा सुरू झाली। गेल्या वर्षी ऑनलाईन प्रक्रिया महापालिका स्तरापुरती मर्यादित होती, पण यंदा सर्व जिल्ह्यात राबवण्यात येत आहे। यावर्षीही 50%हून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे। नागपूर जिल्ह्यात महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये संगणकीय शिक्षकांची गोडी निर्माण व्हावी। विंग्स फ्लाय हाय मोबाईल संगणक शिक्षक बस महापालिकेला उपलब्ध झाली। ही बस महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देणार। अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांच्या हस्ते बस लॅबचे उद्घाटन करण्यात आले।